तुला नवरा दिसतो का खेळायचा भाऊरा? हा क्या आहे इकडे इकडे म्हणत त्या आईला बायकोची जात कांद्याची पात मागे जात मस्ती चूल फुके हा इकडे इकडे आहे तू. तुझ्या माझ्या लग्नाला किती वर्ष झाले? हा 12 32 वर्ष. यायला शाळा बिळा शिकली. माझ्या बापाने टाकलं होतं, माझ्या आईने काढून टाकलं. आज काय ग शाळामध्ये नाव यायला असं केव्हा बोलायचं मग? तुझ्या बापाने टाकलं होतं तुझ्या आईने काढून टाकलं. शाळेत नाव तुझी आई का मग काढून टाकायची? काम धंदा करायला कुठे नाही राहायचं म्हणून. हा तुझा बाप पण चांगला माणूस होता बिचारा. आयकोया करून टाकत असं पण तुझी आई काढून टाकायची शाळेतून नाव. अगं तुझ्या माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले. झालं का तुला काही पोर सोड? आता ते आपल्या हातात आहे का? कोणाच्या हातात? देवाने देवाने आपण घ्यावं. हा तो देव एवढी रिकाम कमी करतो का? त्याच्यात आपली भांडण लागती ड्रायव्हरची कोची कोची. पाय तुला सांगून ठेवतो संध्याकाळपर्यंत तुम्ही मला पोर नाही तर पोरग दिला ठीक, नाही तर तुझ्या छातीवर दुसरी बायको. संध्याकाळपर्यंत हा कोंबडी बिंबडी लागली काय तुम्हाला? किती वाजता फिरती तिला लागली का? ती संध्याकाळची अंड देते मी पण एवढी बाई काय देणार तुम्हाला? 12 वर्ष झाले तुला टाळू राहिलो काय घंटा देऊ राहिली का तू? बायको करायला कशाला जातो? बायको करायला बरोबर आहे ना यार. माझ्या बरोबरीचे मित्र कोणाला 2 पोरं, कोणाला 3 पोरं, कोणाला 4 पोरं. जायला मला डुक्करचं पिल्लं पण जावेल नाही. डुकराचं पिल्लं पण नाही? अरे किती मूर्ख आहे रे तू रे. अरे मी गावातल्या गावात असून तुम्हाला सांगितलं नाही मी काय कामाचं आहे? आपण मी लढ्यांमध्ये भरती व्हायला. अरे मी डॉक्टर आहे डॉक्टर. मी बोलू राहिलो तो रोग उराला का? नाला एक पापी धत्र्या. अरे तुला पोकऱ्याचा. अरे तुला जास्ती बात नाही करत तुझ्या सोबत. आतापर्यंत किती पैसे लावले तू? अरे भरपूर पैसे लावले यार. 50-60 हजार रुपये लावले. 50-60 काही इलाज नाही. इतके पैसे लावले तू? टेन्शन घेऊ नको. 20 किंवा 30 रुपयात पोर पैदा करून दे तुला. 20 किंवा 30 रुपये यायला तू तर आसाराम बापू पेक्षा वरचे आणू राहिला. आसाराम बापू को क्या करता? मेरे को रामदेव बाबा फोन करता. इलाज काय पण? तू सरक बाजूला. वहिनी पुढे या. सकाळी उठायचं, बाजारात जायचं आणि रोज 1 किलो भेंडी आणायची आणि माझ्या भाऊला कच्ची भेंडी 1 किलो खाऊ घालायची. मी बोकड्याची आवलाद आहे. आता डॉक्टर तू कमी आहे. बरोबर आहे. भेंडी 1 किलो काय 4 किलो खाईल. पण भेंडी खाऊन उपयोग काय? तुला माहित नाही किती मूर्ख आहेस तू? भेंडी खाऊन काय होतं तुला माहित नाही? चिकटपणा जास्त येतो. खायला भेंडी खाऊन माझा चिकटपणा वाढवला. असे टिंगल करता माझी सारे लोक. चाललो मी बायको करायला. छोड़ के न जाओ मिया, तुझको मैंने ये दिल ले लिया. 12 वर्ष झाली अशीच करू राहिली तुम्हाला. चाललो मी बायको करायला. बायको लावून दिली. अरे वा रे वा. आज कदा शिकली ना फिरून देणार. मी आहे. नमस्कार. कसं चाललंय साहेब? माझा मोठा भाऊ नाही का प्रेम कुमार? हो हो. त्याच्यासाठी एखादी मुलगी असेल तर सांगा हो. अरे त्याचं लग्न झालंय 12 वर्ष पहिले. लग्न झालंय माझं. माझी बायको आहे ना तिला पोर सोड होत नाही. म्हणून मला दुसरी बायको करायची. बरोबर. पोर सोड नाही तर मग बायको काय कामायची? बरोबर बरोबर. आहे काय कधी पोरगी? पोरगी? अरे मी घडवले म्हणजे माझा बाबा वाईट असतात. असं आहे का? आणि कुठली मुलगी कुठे दाखवायची आणि कुठला मुलगा कुठे दाखवायची माझ्याकडे. मग आहे का कोणती पोरगी? आहे ना. कुठे मुलगीच पाहिजे ना? आता तो धुळ्याचा लिंबूचा हा नाही का खंडू चित्ते? तो मला धुळ्याला भेटला होता. असं का? तो म्हणे इशे साहेब माझ्या 2 बहिणी आहेत त्याच्यासाठी स्थळ बघा. चला मग त्याच्या घरी जाऊ राहिले. चला. हे आलं त्याचं घर. आलं का? बोलव त्याला बोलवतो.
अहो चित्ते नमस्कार. कुणाकडे गंगावळ तुमच्याचकडे. माझ्याकडे काय काम काढले अहो तुम्ही मला धुळ्याला भेटलो आणि मला म्हणाले की ईशी साहेब माझ्या 2 बहिणी आहेत त्यांच्यासाठी स्थळ बघा. हो मुलगा जर चांगला राहिला येण्यास काय हरकत नाही. नवरदेव मी आहे, मला असं सांग. अरे हा ना बाबा मुलगी देते तोंडातला शब्द तोंडातच येतो पर्यंत काय आगोपणा करतोय. मुलगा सोबत आलेला आहे हा? आणि मुलगा म्हणजे अजिबात त्याला काही कुठलंच व्यसन नाही. काही नोकरीला आहे का नोकरीला इस्त्री मागवण्यामध्ये येतो. आहे का इथं आलेला आहे मग आलेला आहे ना. पुढे हा काय राम राम. तुम्हाला आहे का बहिणी? हा 2 बहिणी आहे. हा हा. काय बोलवा ना. असं मी ना नवरदेव. असं आहे का लय उतावळ झाला. म्हणजे किती मोठे लहान आहे का? 2 बहिणी आहेत एक लहान एक मोठी आहे. पहिले मोठीला बोलवा. असं हा. काय हरकत पहिले नाही. मोठी पाहून मग लहान आहे पाहू. बरं काय हरकत नाही. जी पटली तिला करू. मोठी बहीण असली की तुला पटून जाईल. असं आहे का? हा बोला मग मोठीला बोलवा. मी बोलतो बाई टेम्पल कापडिया ए बाई अरे का रे बाबा? अरे याची वाकून का बरं नाचू नाही? अरे कसं नाही ती तेवढीच आहे बाबा. एवढी आहे तुझ्या ह्याच्यात तेवढी आहे. म्हणजे एवढी आहे. हा यायला ही मोठी आहे ना म्हणे. आपण ही सर्वांपेक्षा मोठी हीच आहे. जाऊ दे मग तिला तोंड तर दाखव मला. असं आहे का काय हरकत नाही. बरं ताई हा. तुला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहे. हो. हा तुझा नाजूकसा चेहरा या पाहुण्याला दाखवून दे. बरं बाबा. माझे पैसा पाणी नको नको माझे गाडी घोडी माझे पैसा पाणी नको माझे बायको पाहिजे बायको दादा पाहिजे फक्त बायको माझे बायको पाहिजे बायको दादा पाहिजे फक्त. जायला हे चिनबावलं कुठं उचलून आणलं? काय जायला हे नारळाचं झाड कुठं आणलं बाबा तू? अरे बाई झालं काय बाबा मुलगी आहे. अरे ही का बाई आहे का? मग कोण दिसतंय? जायला हिला बघून कुत्रे पण घेऊ ना. हा? माझ्या अंगात घालतो का तिला? काय झालं? अरे मुलगी आहे की अरे आतकडे लाव तिला. का म्हणून? ही का मुलगी आहे का? बाबा मग तुम्हाला कोण दिसते? मी मुलगीने दिसते तर कोण दिसते? हा? हा? अरे तुम्हाला अशी मुलगी भेटावली जिंदगी मध्ये चवीची शेंगी. चवळीची शेंग आहे. आणि मग चवळीचे दाणे निघून जायले फक्त पोचलं राहिली तू. बाबा देवाने काय दिलं नाही मला. देवाने मला पाय दिलेले, हात दिलेले, नाक दिलेले, डोळा दिले, होठ दिले, हा मागचे दार दिले, पुढचे दार दिले. काय पाहिजे तुम्हाला अजून? काढ बरं जायला माझ्या घरात काय आमुषाचं पावलं टाकायचं. तुम्हाला आमुष्याचे पावलं दिसती कमी. अरे मी पोरांसाठी बायको करू राहिलो. तुला का कडे अडून फिरू का? पोरासाठी बायको करताय ना तुम्ही. मी काय म्हणते तुम्हाला, एका वर्षामध्ये बाई एक मुलगा देती. मी तुम्हाला एका वर्षामध्ये 5 मुलं टराटर काढून देणार. जायला कुत्र्याच्या पोटची का काय तू? तुम्हाला काय करायचे? पुरं काढून राहिले हात पायकडे का पाय? तुम्हाला काय करायचे? माझ्या हात पायकडे कशाला बघता? एक सल्ला देऊ का तुला? कसला सल्ला? एखादी धरणाचं काम चालू असेल ना, हा, ते सालीला कापून का म्हणून मी त्या वाचाने ते धरण तरी पक्क राहील. ही मुलगी तुम्हाला कसं देणार? कडे लाव तिला. हा बरं काय हरकत नाही. तू दुसरी बाईला बोलून घेते. तिला हातवा- बाबा काय बी असलं तर यांनाच मी नवरा करणार नाही तर करणार नाही. हा काय ना नाही जाऊ. मी नाही जायचं. जायला माझं पण नक्की लावून नाही तिला. थोडी टिकेल दिली आम्ही हो. अरे हातकडे लाव तिला. दुसरी पोरगी बोलव. बरं काय हरकत नाही. बाई हौसा ए बाई हौसा आणि मन लगाना लगाना लगन निघाल मन वैरी गर्दन लगाना लगाना लगन निघाल मन वैरी थांब थांब. जायला ती तोंड लागून आली चुरेल वाणी. इथे पण डोळे डोळे फुटले असतील बाबा. अरे नाही मुलगी चांगली आहे. तोंड दाखव मला तोंड. असं आहे का? बरं बाई बघ, तुला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहे. हा तुझा नाजूकसा चेहरा या पाहुण्याला दाखवून दे.
मुलगी पसंत आहे बाईला शब्द विचार हा बरं ताई हा मुलगा तुला पाहण्यासाठी आलेला आहे तुला पसंत आहे का नाही दादा, हा छोटा आहे, भामटा आहे, एक नंबरचा. आपल्या कुऱ्हाड नाही का कुऱ्हाड, तिथून उलट्या पकाची कोंबडी चोरून नेली होती याने. माझ्याकडे माणूस आहे यार. अशा चोऱ्याला पाडे मी करत नाही. आता तो खालचा गावतो नाही का राम्या गचक्या, त्याचा भाऊ खंडू खुपश्या आणि त्याचा चुलत भाऊ नाही का बिस्मिल्ला. जायला असा आजारी पडला भाऊ, त्याला कोणत्या डॉक्टरकडे इलाज नव्हत होता. शेवटा मी एक भगत पाहिला. भगत म्हणे भाऊ प्रेम पोऱ्याचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर एक कावळ लिंबून उलट्या पकाचं कोंबडं लागेल म्हणे. ठीक आहे, एक कावळ लिंबू तर आणून दिले पण उलट्या पकाचं कोंबडं कुठे भेटतं. अरे बा सारं गाव हिंडलो ना, शेवट तुमच्या बहिणीचं खुराडा मोकळं होतं कोंबडीचं. तिथं उलट्या बघायची कोंबडी होती, ती कोंबडी काढली, त्या पोराचा जीव वाचवला. मी काय गलत काम केलं काय? चांगलं काम केलं पैसे भरून देऊ का भाऊ? नका नका पैसे काय देऊ नका तुम्हाला काही दोन शब्द बोलायचं असतं तर बोलू शकता. तुम्ही एक काम करा, काय लग्नात काय बनवायचं बुवा? हा. शेव जिलेबी लावल्या हा? पोरगीला विचार. हा, बोल. चित्ते साहेब बोला. तुम्ही एक काम करायचं, काय हो नवरी उचलून द्यायची आणि हात धुवून जेवायला यायचं. चालेल. बरं मला असं म्हणायचं तुमचं वराड किती येणार? काही नाही जास्तीत जास्त 2 लाख देण्यात देत अहो 2 लाख जरी लग्न एकदा हा. होतं, घडी घडी लग्न होत नाही. हे बघ. 2 लाख जरी काय अजून 2-4 कुझर वगैरे आणा. इकडे बसा बाजूला शास्त्री श्री गणनायकं गजमुखं नवरा नवरीला पसंतम शुभमंगलम सावधानम वाजत्रिवाणे सावधानम. जेवायला भाऊ आवरून घ्या, घरी जाऊन पोरं पैदा करायची. हो भाऊ प्रामाणिक तुम्ही झाले लग्न तुम्ही जाऊन घेतला नाचायला तुम्ही दाबून गेले आमचा काही विचार अरे मी अभी भी राजी क्या करेंगे खंडू चित्ते तू. बरं ठीक आहे लग्न लागलं या आनंदाची गोष्ट आहे पण घेण्यासाठी आम्ही आहोत काय घेण्यासाठी जोपर्यंत तिला 2-4 पोरं सोडवत नाही ना तोवर हे तोंड लागू नको. नाही तर आणि मला माहिती पडलं का तू गावात येऊ राहिला बुवा असं एवढा दगड घालाल नको. कमाल झाली बाबा तू इथून अरे 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 असं नाही. अरे सारा यांचो काय? काय? आले लग्न आधी आनंदाने पार पडून गेलं. कुठे गालबोट लागला नाही. एक काम कर, माझी फी देऊन टाक. काय अरे फी देऊन टाक बाबा. हे देऊ हा तिथून घे ना. कशाची फी रे? अरे घर जोडायचं काम मी करतो. रे ते पुतळा दाखवायला आणलं होतं का तू? हे कोण आहे दुसरी? मी बायको मी पसंत केली, मी लग्न लावलं. अरे एवढे खराब नाही ती तुझी वाली चाल. काय नाव आहे तुझं? औसा. हावसा यायला करशील माझा कावसा. चला आता आपल्या घरी. तुम्हाला घर बी आहे? नाही ना मी तुला खाली नसू. असं नाही, तुम्हाला गोंगोतो घरी आहे का? सर्व आहे मला. आहे का? चाल आपल्या घरी तर चाल तू. पाय पडून पडून कंबर मुडल तुझं. हा का? हा आले का नाही झाले? हा येऊ राहिले. हा, येऊ राहिले याच्यात. माझ्या घरामध्ये बाया जास्त पैदा व्हायले. आणि माणसं बाबर नाही गाडीला तर झटकवून मरून जायचे. हा चाल पड पाया पड. रे, एवढा कोणी आशीर्वाद देता का? कोण आहे? मामा आहे, आशीर्वाद. हे कोण आहे? मामी आहे, आशीर्वाद हे हे इजड्याचे भाऊबंद, कोण आहे? हा म्हशीचा दलाल, हे कोण आहे? शंकर कोचुरीची लवर, हे कोण आहे? आजी आहे माझी, हे कोण आहे? चिमा देव की हुलू हुलू, अष्टपुत्र सौभाग्यवती, नवीन कोरोनाहून भरत तुझा पती आणि तुझा ग माझ्या आईला मागच्या करोनाला माणसं हुकून गेलं, नवीन करोना मरू तुझा पती म्हणे. ले, पाहिलं का आपलं गणपत? हा, हा, हे गणपत नाहीये, कोण आहे? वीर बसवले. चाल आता आपल्या घरी. तुम्हाला कोणतं घर आहे आता? घरी कनी हा, मला बायको आहे, तुला सवत आहे. काय?
मला बायको आहे तुला सवत आहे. काय झालं रडायला? तुम्हाला जर बायको होती माणसं मला लग्न का बरं केलं मग? अगं तिला पोट होत नाही म्हणून तुला केली. आणि तिने जर मला मारलं तर? यायला तिला एक डोर गोंब्यात कुठं कुठं मुकून काय तू फक्त. अरे घरात आहे का? हा करू आलो. हा बाईला नाही का मग काही झालं आणली बाईने का त्याची बायको आणली तर चवळीची शेंग यायला भरीत वांग. होय आसमान? हा तुझ्या आईचं फुकणं आरतीचं ताट आण होय. हा बाईने का कशी घाबरते आपल्याला. काय बागा बायकोच्या कधी पाया पडता का? कोणाच्या पडता? आई बहिणीचे पाया पडता. त्याचे काय उपकार राहतात? आईचे काय उपकार असतात? हा आई 9 महिने 9 दिवस पोटात वजव असते. हा. हाताचा पाळणा नेत्राची दिवे करती. हा जगाचा बाजार दाखवती. हा आईचा उपकार असतो. बरोबर सांगू राहिली तू. अरे वा. आई 9 महिने 9 दिवस पोटात वजन वागती, हा, हाताचा पाळणा करते. हा. किती वजन वागते आई? 1 किलोचं धरून घे. कुठून का तू 2 किलोचं धरून घे. पण 12 वर्ष झालं माझ्या 75 किलोचं वजन तू वागू राहिली. तुझी किती उपकारी. आज हनुमान जयंती आहे. हा. मी चाललो भजन म्हणायला. हा. हा ती नवी गादी इकडे टाकून दे. हा. तुला ब्लँकेट ठेवून दे. मी काय घेऊ? पाटील कोणत्यावर का झोपत नाही. तुला काय पोरं पैदा करायचे ना. जेवण करून घ्या. हा आता काय ऐकू राहील वय ना तिकडं. मी येतो भजन म्हणून ना. मी बोलू देणार मी. आला बू तू म्हणता येत नाही आला अबू. इकडे ये ग. शाळेला शिकली? हा नाव काय तुझं? हौसा हौसा? हो का? तुझं पहिलं लग्न झालं होतं का? नाही मी येत तर झालं होतं. तू कशाला आली इथं? मला लग्न करून आणलं म्हणून आली. असं का? हा घरात माझं प्रवास माहिती सांगते मी. हा मी तिकडं झोपून घे. मी इकडं झोपते. हा उठू नको रात्रीची. हा नाही भुतडे मोठे मोठे भुतडे. इथं भुतडे तुम्हाला नाही धरत का? नाही ते माझ्या ओळखीचे. हा का? हा चल. यायला आज हनुमान जयंती मंदिरात जायचं आणि भजन करायचं. हे शिवा चला मंदिरात होत. अरे बरोबर आहे आपल्याला हनुमान जयंती निमित्ताने मंदिरात जायला का बघ. हो हो पण आपला सूत्रधार अजून आलेला नाही. आता येणार आहे. आले 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 आले. अभंगा अरे सूर पाहू राहिलो मी सूर. उठाल उठाल विठाला विठाला. तू चीज बड़ी है मस्त मस्त. हनुमान मंदिर मध्ये तुला हा बघ म्हणायचं तुमची पान टपरीवर चालू होतं ते झालं ध्यानात राहिलं. हा बघ बघ. अरे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अरे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अरे अंजनीचा सुता तुला अरे अंजनीचा सुता अरे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया. धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया. अरे
लक्झरी येते काय घाबरू नको. अरे आपण गाडी मागवली. अरे 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 काय सत्यानाश केला भाऊ. सरदार साहेब काय तुम्हाला काही माहिती का? नाही नाही. आज त्याचं लग्न झालेलं हा, हा, आहे हा. आणि लग्नानिमित्त आज त्याची सुहागरात आहे सुहागरात आहे. आणि तो कशाला इथे भजनामध्ये थांबणार आहे. तो चाट मारून निघून गेला. आपण आपलं आपलं भजन करू चला. खायला ही साखरची जिलेबी रोज खातो मी आज मुलाची जिलेबी खाऊ. अरे औसा औसा काय लगी मटर तो केलं. एवढी गाड झोपली होती. जेवली का? हा जेवली ना. काय खाल्लं? माझ्या भावाने ना 5 अंडे दिले होते मला. हा त्याच्यातले 2 अंडे मी खाल्ले, खालचे 3 तुम्हाला ठेवले. खालचे ते ना. काय नको आज मला उपवास नको. बाबा माहिती का किती नवऱ्याची जात प्रेमान राहती. हा लग्न करून आणलं माझं मन धरायला तर यावा ना की मंजुळा तू नाराज आहे का. लेकरं बाळा करणं केलं मी बस मन धरायला आला नाही. हे काय करते आपण पाहू. म्हणजे मग ते दिसत घेऊन झोपतो का? खायला चेटो राहते का काय मला? हा काय तिकडं झोप. मला तिथं झोप नाही लागत. हा झोप नाही लागत. वय झोप वय. मला मी नावाची मंजुळा म्हणता. या स्वागतातून ते शिकत आहे. तुम्ही माहिती माझ्या आईची जय घाला. सप्तशृंगी माता की मंजुळा मी मंजुळा नाही रे माधर चोदा. अरे मग कोण आहे? सप्तशृंगी माता ही. सप्तशृंगी माता. हो गड सोडून इकडं काय करू राहिली माता? पण तू चुकला आहे. काय चुकलो मी? तुला जर जुनी गादी होती हा. नवी गादी तुझ्या आई घराला केली का. आई आता काय करू आई? आताच्या आता हा. नवी गादी सोडून हा. जुन्या गादीवर ये. हा. जर नाही आला तुझ्या आईला 15 घोडे लावून देणार. जायला माझ्या आईला 15 घोडे लावून माझी आई वाचून का बाबा? नाही आई आताच्या आता आहे तुम्ही. जय गाव. कोण सप्तशृंगी माता की जय. काय झालं तुम्हाला. काय का? काय झालं अबरा जोडून राहिले. रोग झाला मला. काय आता तुझी आगात तिरी आली ती गडावरची आई. नवी आली होती. हा. बरोबर आहे. मी मंगळवार उपवास नाही करत काय. लय बेकार बोलून गेली भाऊ. काय बोलली. म्हणजे तुला जुनी गादी होती नवी गादी का तुझी आई का घरात गेली का नाही? आणि आत्ताच्या आत्ता हा. नवी गादी सोडून जुन्या गादीकडे मी आला म्हणे. हा. तुझ्या आईला 15 घोडे लावून म्हणे. तू बोलली. बाबू मला माहितीच होतं ही किती केवळेने असं. हा आत्ताच लग्न झालं. हा माझ्या नवऱ्याला लगेच घेऊन चालले गेली. मी बी माझ्या अंगात कालंका माता आणती आणि माझ्या नवऱ्याला घेऊन येते. बोल कालंका माता की जय.
तुला जर जुनी गादी होती तर नवी गादी का तुझी बहीण घालायला केली का? कायला चुकी मी करेल माझ्या आई बहिणीचा काय उतारू राहिला बाबा आता काय आत्ताच्या आत्ता जुनी गादी सोड आणि नवी गादीकडे ये. हा. जर नाही आला तुझं मागचं डोकर पुढचं डोकर मागं करून टाकत. कायला मागचं सामान पुढचं सामान माग म्हणजे कुत्रे उठली पत्तर करते का काय आई मला आता नको करू आई आताच्या आता तुम्ही बोल कालीची माता काय झालं तुम्हाला हात जोडायला? आईला येड्या झाल्या का माझं डोकं फिरलंय सर आता तुझ्या अंगात देवी आली होती कोणती? कालिंकी माता काय बोलली? अरे बेकार बोलून गेली काय तुला बोलली? जुनी गादी होती नवी गादी का तुझ्या बहीण घालायला केली का म्हणे बापरे. आणि आत्ताच्या आत्ता म्हणे ती जुनी गादी सोडून नव्या गादीवर नाही आला म्हणे हा. तुझं पुढचं सामान मागं मागचं सामान पुढं म्हणजे JCB. चला भाऊ. अरे वा अशा आशानं दिवस उभायला येईल तरी मी ह्यांची स्वागत होऊ देणार नाही. काय उठून ती तिकडे येऊन गेली तिला काय वाटलं मी पण कमी नाहीये. हो सप्तश्री माता की जय. यायला बँडवाल्याच्या पोटच्या तुला कसं काय माहिती माझ्या घरात देव्या प्रकट होणार या बरोबर मला ठोकायला या देव्या काही अशा जाणार नाही भाऊ माझ्या बी अंगात काहीतरी बाबा आणतो आता बा यांच्या आया कशा पळवतो तर माझ्या बाबाची जय घाला तुम्ही फक्त बोल बसोबा महाराज की मी कार भरी नाही ग कोण आहे? मोठा बाबा मोठा बाबा कोण? बसोबा महाराज बसोबा महाराज. आणि एवढ्या रात्री कशाला आल्या? तुमच्या आया आल्या म्हणून मला यावं लागलं तुमच्या आया माझ्या झाडाला तरास देऊ राहिले त्याला इकडच्या तिकडे करू राहिले म्हणून मला आजी झाला लागलं ओ बाबा आमच्या आया गेल्या. काय गेल्या हा. आता येणार नाही नाही माझ्या झाडाला तरास देणार नाही नाही त्याला इकडच्या तिकडे करणार नाही नाही. गाला बाबाची जय बसोबा महाराज की जय. कारभारी हो कारभारी काय झालं? माझ्यावर तर मलाच काय झालं काय हो? त्या राज्यावाला सदैव बसोबा महाराज. काय वाटणार नाही हा. बरोबर आहे मी आमुषाचा उपास करतो ना हा, लय डेंजर बोलले ते. म्हणे ती नवी गाडी तुम्ही करून आणली म्हणजे नवीन पोरगी हा. तुमच्या घराला चांगली नाही म्हणती दुवार पाहायची म्हणे तिला काढा म्हणे बाहेर अशी म्हणत होते. नाही, नाही, तसं नाही म्हणे. म्हणे ही जुनी गादीला म्हणे पोरं सोरं नाही होत ना म्हणे तर नवी गादीकडे राहायचं म्हणे. चले अय, अट्टक भावाने नवरा माझा आहे. ए, झगडा करू नका ना हा? एक काम करा ना हा. आया पाया बांधून द्या कशा? सोमवार तुझ्याकडे मंगळवार तिच्याकडे नाही, नवरा तुम्हाला आहे. नाही, नवरा माझा आहे. नाही, नवरा माझा आहे. बोल बसू
महाराज म्हणतात दोन बायकांची फजिती ऐका. मित्रांनो, आपण कंडीचा भाग शांत चित्तेने पाहिला. धन्यवाद. आता ऐका.